बाबा केदार जरा रागात होता अगं ठीक आहे कळतंय मला. अगं बाप आहे मी त्याच्या मनातलं त्याला कळायच्या आधी माझ्यापर्यंत पोहोचलेलं असतं. आणि त्याला राग येणं स्वाभाविक आहे. काय देवकी गेल्यानंतर तिचा वाढदिवस त्याने बिचारे एकट्याने तिकडे साजरा केलाय आणि मी इकडे. त्यामुळे मी असा विचार करत होतो की यावेळी जरा एकत्र. बर तारिणी, हे मालपुवे जरा तू केदारला. मी घेते, पण तो खाईल का नाही मला नाही माहित. नाहीच खाणार तो, माहित आहे मला. पण तू खाऊन बघशील आणि सांगशील मला कसे झालेत ते. मस्त झालेत. खूप छान. थँक्यू. बाबा तुम्हाला एक सांगायचं होतं. हा बोल. केदार ना देवकी काकूंचा वाढदिवस दरवर्षी एका मंदिरात जाऊन साजरा करतो. तिथे जातो, पूजा करतो, अभिषेक करतो आणि मग जे कोणी गोरगरीब असतील ना त्यांना अन्नदान करतो. तुम्ही जर उद्या फ्री असाल तर. नाही म्हणजे मला जायला हरकत नाही, पण केदारला हे आवडणार नाही ग. त्याला वाटेल मी मुद्दामून हे सगळं. नाही, त्याला असं काही नाही वाटणार, कारण तो आईचा वाढदिवस असा साजरा करतो हे फक्त मला माहितीये, बाकी कोणालाच माहित नाहीये. मग मी खरंच जाऊ? प्लीज जा. तुम्ही गेलात ना तर तुम्हाला दोघांना एकत्र वेळ घालवता येईल.